नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप 2026ची ई पीक पाहणी जी आहे ती 1 ऑगस्ट 2026 पासून चालू होणार आहे. ती ई पीक पाहणी कशी करायची? या वर्षीपासून ई पीक पाहणीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत. तर ई पीक पाहणी कशी करायची याबद्दल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, आपण आपल्या पाठीमागच्या काही व्हिडिओजमध्ये देखील सांगितलं आहे की पहिले जे ॲप्लिकेशन होतं ई पीक पाहणीसाठी, ई पीक पाहणी ॲप्लिकेशन, ते आता बंद करण्यात आलेलं आहे आणि त्याऐवजी DCS-MH या ॲप्लिकेशनद्वारे जी आहे ती ही ई पीक पाहणी करण्यात येणार आहे. तर ती ई पीक पाहणी करण्यासाठी आपल्याला सर्वेअर म्हणून नोंदणी करणं आवश्यक आहे. आपण जर सर्वेअर म्हणून नोंदणी केली असेल तर आपली ई पीक पाहणी आपण कशी करायची त्याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, आपल्या मोबाईल स्क्रीनवरती आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहून घेऊयात. मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला आपल्या मोबाईलवरती DCS-MH हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. आपण या ठिकाणी DCS ट्रेनिंग ॲप्लिकेशन या ठिकाणी वापरून तुम्हाला हे जे आहे सर्वे कसा करायचा त्याबद्दल माहिती देणार आहे. सेम त्या ॲप्लिकेशनचं डेमो ॲप्लिकेशन हे आहे. याचा वापर ट्रेनिंगसाठीच केला जातो की सर्वेयर्सला जे ट्रेनिंग द्यायचं आहे ते हे या ॲप्लिकेशनमधून देण्यात येणार आहे. सेम हे ॲप्लिकेशन DCS-MH सारखंच ॲप्लिकेशन आहे, फक्त हे ट्रेनिंगसाठी आहे एवढंच. तर या ठिकाणी आपल्याला भाषा निवडून घ्यायची आहे मित्रांनो. मराठी आपण या ठिकाणी निवडतोय. पुढे जायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला 2 ऑप्शन येत आहेत. सर्वेक्षक व्हा किंवा तुमच्या खात्यात साइन इन करा. सर्वेक्षक व्हायचं असेल तर DCS-MH ॲप्लिकेशनमध्ये जाऊन आपल्याला सर्वेक्षक होण्यासाठी हे जे आहे ह्या सगळ्या स्टेप्स पूर्ण करायच्या आहेत आणि याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या पाठीमागच्या जे आहे व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. तर आपण सर्वेक्षक व्हायचं जे आहे ते आता बॅक घेतो, कारण आपल्याला व्हायचं नाही. आपण आधीपासूनच सर्वेक्षक आहेत. तर आपल्याला तुमच्या खात्यात साइन इन करा या बटनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण सर्वेक्षक म्हणून साइन इन करू शकता किंवा मग इन्स्पेक्शन ऑफिसर जे आहेत ते आपल्यासाठी नाही आहे, ते तलाठी वगैरे त्यांच्यासाठी ऑप्शन असेल. आपण सर्वेक्षक म्हणून साइन इन करा हा जो पहिला ऑप्शन आहे तो निवडून घ्यायचा आहे. तो ऑप्शन निवडल्याच्या नंतर आपल्याला आपला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आपण या ठिकाणी डमी मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकतोय, कारण की हे डेमो ॲप्लिकेशन आहे. त्यानंतर संकेतांकाची विनंती करा. ओके. त्याच्यानंतर हे जे आहे अशा प्रकारचं ॲप्लिकेशन आपल्यासमोर ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला खूप सारे पर्याय या ठिकाणी पाहायला मिळतात. माझी कार्य किंवा पर्यवेक्षक टिप्पण्या आणि सर्वेक्षण उपलब्ध सेट करा की तुम्ही सर्वेक्षण करण्यासाठी उपलब्ध आहेत किंवा नाही. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो वरती जे आहे की 2 अपलोड पेंडिंग आहेत माझे आणि 197 सर्वे पेंडिंग आहे. माझी कार्यामध्ये आपण क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला ते पाहायला मिळतात. तुमच्या कामांची यादी तपासा. आपण क्लिक करतोय त्याच्यावरती. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो सर्वेक्षण प्रलंबित जे आहेत 197 सर्वेक्षण मला अलोकेट केले होते 199. त्यापैकी 2 झालेले आहेत आणि 197 बाकी आहेत. तर या ठिकाणी मालकाची नाव वगैरे दिलेली आहेत. आपल्याला त्या शेतकऱ्याच्या शेतात जायचं आहे. शेतात गेल्याच्या नंतर त्याच्याबद्दलचं नाव आपल्याला या ठिकाणी आपल्या लिस्टमध्ये असेल तरच त्याच्या शेतात जायचं आहे. त्याच्या शेतात गेल्याच्या नंतर आपण सर्वेक्षण सुरू करा. आपण जर या ठिकाणी गाटेवाडी गावाचं जे आहे शेतकरी आहेत त्यांचं जर सर्वेक्षण सुरू करा या बटनवरती जर क्लिक केलं तर आपल्याला त्यांचं जे आहे क्षेत्र आणि आपण त्या क्षेत्रापासून किती लांब आहे याबद्दल माहिती भेटते. GPS अचूकता, अक्षांश, रेखांश जे आहे हे आपल्याला या ठिकाणी सगळं दिसतं. जर तुम्ही या क्षेत्राचा सर्वे करण्यास सक्षम असाल तर तुम्ही सर्वे करण्यात असक्षम हा पर्याय निवडू शकता या ठिकाणी, की तुमची खात्री आहे तुम्ही सर्वेक्षण करण्यात अक्षम आहात का? तर तुम्ही होय केलं तर तुम्ही का त्या शेतकऱ्याचा सर्वे का करू शकत नाही, तर या ठिकाणी तुम्ही हे पर्याय निवडू शकतात आणि त्याचा सर्वे तुम्ही कॅन्सल करू शकता. म्हणजे दुसरा कोणता जो सर्वेअर आहे तो या ठिकाणी सर्वे करून देईल त्यांचा. तर आपल्याला या ठिकाणी रद्द करतोय मी, कारण आपल्याला या शेतकऱ्यांचा सर्वे करायचा आहे. आपण पुढे जाऊ. पुढे गेल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्याचं नाव आणि शेताचं क्षेत्र याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आपण जर पुढे गेलो यामध्ये आणखी तर या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न विचारला जातो, जमिनीचा वापर बिगर शेती कारणासाठी केला आहे का? जर आपण होय निवडलं तर आपल्याला एरिया निवडावा लागतो की कोणत्या कामांसाठी वापरलं गेलं आहे, किंवा म्हणजे घराची नोंद असेल किंवा बोरवेल रूम आहे किंवा पाण्याची टाकी आहे, तर याबद्दल हा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडू शकतो.
आपल्याला हे जे आहे ते निवडायचं नाही आहे सध्यासाठी. तर मग आपण जो आहे तो येणे पर्याय या ठिकाणी निवडणार नाही. आपण नाहीवरती क्लिक करून पुढे जात आहोत. पडीक, नापीक, मोकळी जमीन. जर शेतकऱ्याची कोणती जमीन पडीक, नापीक असेल तर ती नोंदवायची आहे का? शक्यतो आपल्याला हे सगळे पर्याय नाहीच करायचे आहेत. आपण नाहीवरती क्लिक करतोय कारण शेतकऱ्याची कोणती जमीन नापीक किंवा मोकळी नाही आहे. तर पुढे जायचं आहे आपल्याला. पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला असा एक प्रश्न विचारला जातोय की आधी एखादं पीक या शेतातून हार्वेस्ट झालं आहे का? तर आपण खरीप 2026चा सर्व्हे करतोय. त्यामुळे जुना आपण डेटा या ठिकाणी टाकणार नाही आहेत. जर तुम्हाला जुनं कोणतं पीक हार्वेस्ट झालं आहे त्याबद्दल माहिती टाकायची असेल तर होय क्लिक करून ही जी आहे पिकाची माहिती आणि क्षेत्र वगैरे ते सगळ्या गोष्टी निवडू शकता. आपण तर नवीन सर्व्हे करतोय खरीपसाठी तर आपण नाहीवरती क्लिक करणार आहोत या ठिकाणी. नाहीवरती क्लिक केल्याच्यानंतर आपण काही टिप्पणी द्यायची असेल तर देऊ शकता, नाहीतर पुढे जाऊ शकता. पुढे गेल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी 3 प्रकारची पिकं आहेत, की सीझनल, त्यानंतर पेरेनियल्स आणि बायनियल्स. तर पेरेनियल्स आणि बायनियल्स हे जे पहिले 2 पर्याय आहेत. तर हे जे आहेत फळबाग वगैरे जे त्या पिकांसाठी तुम्ही हे निवडू शकता. आपण सीझनल पिकाची जी आहे ती नोंदणी करतोय. तर त्यासाठी आपण सीझनल पीक पेरेनियल जर असेल तर कोणतं पीक असेल तर होय करून आपल्याला या ठिकाणी त्या पिकाची माहिती टाकायची आहे. आणि जर जर इथं जर निवडलं आपण तर या ठिकाणी आपल्याला पिकं निवडायचा ऑप्शन येतोय. ऑरेंज किंवा मग कॉटन जे आहेत ती पिकं आपण निवडू शकता, पिकाचं वाण वगैरे. आपल्याजवळ सध्या पेरेनियल्स कोणतं नाही, सीझनल पीक या शेतकऱ्याचं आहे. पेरेनियल्सला आपण नाही करतो, बायनियल्सला पण नाही आणि सीझनल्सला आपण होय करायचं आहे आपल्याला. तर आपण ॲड सीझनल क्रॉप. तर या ठिकाणी आपल्याला पिकाचं नाव निवडायचा पर्याय येईल. पिकाचं नाव आपल्याजवळ खूप सारे ऑप्शन आहेत. खूप सारे पिकं आहेत. अमरूद, इमली, पोटॅटो, कॉटन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे, कॉटन या ठिकाणी नाही आहे. आपण सोयाबीन निवडून पाहूया. ओके, सोयाबीन आहे. तर सोयाबीनवरती जर आपण क्लिक केलं आणि सोयाबीनचा वाण जर आपण निवडला, तर हायब्रिड वाण जर आपण निवडला किंवा लोकल वाण निवडू शकतो आपण या ठिकाणी कोणता वाण निवडू शकतो. त्यानंतर पेरणीची तारीख आपण निवडू शकतो या ठिकाणी. पेरणीची तारीख आपण 15 जून टाकतोय, ठीक आहे. त्यानंतर क्रॉप पॅटर्न सिंगल आहे का मिक्स पीक आहे किंवा आंतरपीक आहे. आपण सिंगल निवडतोय. क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. क्षेत्रफळ मित्रांनो जर 1 एकर क्षेत्र असेल तर आपण 0.4 टाकू शकता. जर 2 एकर असेल तर 0.8 टाकू शकता. आणि जर का क्षेत्र 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर असेल तर तुम्ही पूर्ण 1 या ठिकाणी टाकू शकता. तर शेतकऱ्याकडे अवेलेबल क्षेत्र जे आहे 0.57 आहे. म्हणजे 57 गुंठे क्षेत्र आहे. तर आपण 0.57 या ठिकाणी टाकत आहोत. संपूर्ण क्षेत्र त्याच लागवड आहे. इरिगेशन सिंचन प्रकार आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. आपण इरिगेटेड निवडूया. आणि इरिगेशन सोर्स जे आहे विहीर, बोरवेल, नदी, खूप सारे पर्याय आहेत. आपण या ठिकाणी बोरवेल निवडतोय. आणि त्यानंतर आपल्याला जे आहे छायाचित्र जोडायचं आहे, की त्या पिकाचे फोटो आपल्याला शेतात जाऊन 100 मीटर आतमधनं जे आहेत ते फोटो काढायचे आहेत. हे डमी ॲप्लिकेशन आहे म्हणून आपण डमी 3 फोटो टाकून देऊया या ठिकाणी. आणि पीक जोडा या बटनवरती आपण क्लिक करायचं आहे. पीक जोडा या बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर इज देअर एनी सीझनल क्रॉप आपण येस केलं होतं. ओके, तर आपण पुढे जाऊ शकतो या ठिकाणी. पुढे जावरती क्लिक केल्याच्यानंतर आपण जे आहे ही मीडिया फाईल्स इतर डेटा सत्यापित केला आहे आणि जतन करा या बटनवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. हे पाहू शकता आपण आपल्याला 197 सर्वे होते, तर त्यातला एक कमी झालेला आहे कारण तो आपण पूर्ण केलेला आहे. पण त्याचं अपलोड पेंडिंग आहे. आपण या ठिकाणी अपलोड प्रलंबितमध्ये जाऊन ही माहिती पाहू शकतो. इव्हन आपण थोडं पाठीमागे जर गेलो पूर्णपैकी आणि या ठिकाणी जर आपण पाहिली, हे जे पर्याय आहेत 3 अपलोड पेंडिंग, हे आपल्याला या ठिकाणी देखील पाहायला मिळतं. तर या ठिकाणी आपण काय करायचं आहे, तर माझी कार्यामध्ये जायचं आहे आणि हे अपलोड प्रलंबित आहे. हे अपलोड करू शकता आपण या ठिकाणी. अपलोड करा बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही अपलोड करू शकता हे.
ह्याच्यावरती जरी क्लिक केलं अपलोड, किंवा जर सगळेच तुम्हाला ॲट अ टाईम जर अपलोड करायचे असेल तर जेव्हा तुम्हाला नेटवर्क असेल त्या टायमाला तुम्ही करू शकता. नेटवर्क नसेल तर ऑफलाईन फक्त ठेवू शकता आणि नेटवर्कच्या ठिकाणी गेल्याच्यानंतर हे अपलोड करू शकता. तर मित्रांनो, ही अशा प्रकारे जे आहे ते माहिती आपल्याला पाहायला मिळते. आपण किती सर्वेक्षण केले, किती नाकारले, याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला या ॲप्लिकेशनमध्ये पाहायला मिळते. तर मित्रांनो, ही जी आहे ही माहिती वापरून तुम्ही बाकीचे जे आहे ते सर्वे तुमच्यासाठी जे तुम्हाला अलोकेट केलेले आहेत ते तुम्ही सर्वे पूर्ण करू शकता. या स्टेप्स फॉलो करून तुम्ही देखील ई पीक पाहणी पूर्ण करू शकता. तुम्ही जर अशा प्रकारे सर्वेअर म्हणून जर काम केलं तर तुम्हाला प्रति प्लॉट 10 रुपये आणि जर प्लॉट मिक्स प्लॉट असेल तर 12 रुपये इतकं मानधन जे आहे ते महाराष्ट्र सरकारतर्फे दिलं जाणार आहे. याबद्दल तुम्हाला आणखी कोणती माहिती हवी असेल किंवा काही प्रश्न असेल तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपण नक्कीच त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.